ते नक्की भेटणार आहेत ना? हो, अगं कसा बसा कॉन्टॅक्ट झाला त्यांच्याशी. नशीब आपल्या लक्षात आलं त्यांना भेटायचं. आता तेच काहीतरी क्लू देऊ शकतील. माझ्या भूतकाळाच्या दरवाजाची किल्ली त्यांच्याचकडे असेल अशी आशा आहे. पण शक्ती, आपण त्यांना भेटायला जातोय हे सरकारांना कळता कामा नये. आधीच तर खूप रागवलेत आपल्यावर आणि आपल्याबद्दल खूप गैरसमज पण झालेत. हो, आणि त्यात आता आणखी भर नको व्हायला. पण शिवा, आपण त्यांना भेटलो हे जर सरकारांना कळलं ना तर त्यांना अजून राग येईल. पण मला काय वाटतं, कोणाला राग येतोय नाही येतोय हे काही महत्वाचं नाहीये. सध्या महत्वाचं आहे ते माझ्या भूतकाळाचं सत्य शोधणं. आणि ते सत्य एकदा आपल्या समोर आलं ना की त्यांचाही आपल्याबद्दलचा सगळा गैरसमज दूर होईल. हो, हेही खरं आहे. चेटकोबांनी मला कसं जिवंत केलं तसं होऊ शकतं. अच्छा, म्हणजे आधी शक्तीने त्या मैत्रीला जिवंत केलं असं म्हणायचंय तुम्हाला, बरोबर? काही सांगता येत नाही भद्रा, पण मला राहून राहून एक प्रश्न पडलाय. जर मैत्रीने शिवाला तिची स्वतःची ओळख पटवून दिली आहे, अदितीबद्दल सांगितलंय, तर आपल्याबद्दल का नाही सांगितलं? आपणच त्या लोकांना मारलं हे का नाही सांगितलं? हा तर मी विचारच नाही केला. बरोबर आहे, आपल्याबद्दल का नाही सांगितलं मैत्रिणीने शिवाला? हे सगळं ना त्या बैल शिवामुळे होतंय. म्हणजे प्रिन्स, मैत्री जिवंत आहे आणि शिवाला हाताशी धरून ती आपल्याशी खेळ खेळत नसेल कशावरून? प्रिन्स, शिवाला आणि शक्तीला आपल्याबद्दल सगळं कळण्याआधी आपल्याला हातपाय मारायला हवेत. मला तर खरंच काही सुचत नाहीये. मला सुचते. काय? चेटकोबा. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता चेटकोबाच देऊ शकेल. मैत्रीच्या अस्तित्वाचा उलगडा आता चेटकोबाच करेल. पालांडे, नमस्कार. शिवाने तुम्हाला कॉल केला होता ना? हां. मी शक्ती, हा शिवा. हा बोला, काय काम आहे तुमचं? हे बघा, माझ्याकडे 5च मिनिटं आहेत. मला संस्थेची अर्जंट मीटिंग आहे. नाही नाही, आपल्याला फक्त 5च मिनिटं पाहिजेत तुमची. आणि थँक्यू हा, तुम्ही आम्हाला भेटायला टाइम दिलात. हो, पण तुम्ही संस्थेत पण भेटू शकला असता ना? नाही, ते संस्थेत भेटणं शक्य नव्हतं ना, म्हणून इथे बोलवलं तुम्हाला. बरं बोला, काय काम आहे? सर, तुम्ही ज्या संस्थेत काम करता ना त्या संस्थेविषयी जरा माहिती हवी होती. चेटकोबा तर अजून आलेला नाहीये. बा चेटकोबा, कुठे आहेस तू? आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. प्रकट हो चेटकोबा. चेटकोबा, कुठे आहेस? प्रकट हो. आपल्याला एकटं टाकून पळून गेलाय तुझा चेटकोबा. तुम्ही नका ना शंका घेऊ. प्रिन्स, मी आत्ता त्या काळ्या बुक्क्याचा वापर करू का? हीच ती योग्य वेळ आहे. कुठे ती बाटली? मी घेऊन येते. जय बा चेटकोबा. ए बा चेटकोबा. जय बा चेटकोबा. अटक मटक सटक. संस्थेची माहिती काय? म्हणजे ती संस्था कोणी सुरू केली, कधी सुरू केली, का सुरू केली आहे?
पण तुम्हाला एवढी चौकशी कशाला? ते डोनेशन बद्दल जरा हे सगळं म्हणजे काय आहे, आम्ही इंटरनेटवर माहिती काढायचा प्रयत्न केला पण वेबसाईट ऍक्टिव्ह नाही आहे ना. संस्था बरीच वर्ष सुरू आहे. सामाजिक सेवेची कामे संस्थेमार्फत केली जातात. मैत्री सर देशपांडेंनी ही संस्था सुरू केली पण ते आता हयात नाहीत. पण संस्था सुरू आहे. संस्थेला बाहेरून फंडिंग होतं. मग मैत्री मॅडम नंतर संस्थेचा कारभार कोण सांभाळतं? संस्थेतली लोकच बघतात. मैत्री मॅडम आणि त्यांचं कुटुंब एका अपघातात गेलं. त्यानंतर संस्था पोरकी झाली. पण काही दानशूर व्यक्तींनी संस्थेला हात दिला. मैत्री मॅडमचे कोणी नातेवाईक आहेत का? नाही, त्याविषयी आम्हाला काही माहीत नाही. आम्हाला महिन्याला पगार मिळतो. आम्ही इमाने एतबार संस्थेचं काम करतो. काहीतरी माहिती असेल ना त्यांच्या कुटुंबाची. पण तुम्ही काय एवढं खोदून खोदून विचारताय? सर, आम्हाला याबद्दल माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला ही माहिती सांगितली ना तर एक खूप मोठं कोडं सुटणार आहे. एका खूप मोठ्या रहस्याचा उलगडा होणार आहे. सर, कोणाचं तरी आयुष्य मार्गी लागणार आहे. हा, आणि हे बघा पालंडे साहेब, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आम्ही या माहितीचा काही चुकीचा उपयोग नाही करणार आहे. असं समजा की तुमच्या हातून कोणाचं तरी भलं होणार आहे. ठीक आहे, तुमच्यावर विश्वास ठेवतो. हे बघा, माझ्याकडे काही फोटोग्राफ्स आहेत. मला वाटतं तुम्हाला जी माहिती हवी आहे ती कदाचित त्यातून मिळू शकेल. थांबा, मी चेक करतो. सर, मी करू का? हा, प्लीज. थँक्यू. पालंडे सर, ह्या फोटोतला माणूस कोण आहे? प्रिन्स निखारगे. काय? प्रिन्स निखारगे? हे कसं शक्य आहे? म्हणजे? नाही बाब, नाही, काय नाही सर. या आमच्या मैत्री मॅडम, संस्थेच्या सर्वेसर्वा. ते आता हयात नाहीत. पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांना 2 मुली, आदिती आणि शक्ती. आदितीचा मृत्यू लहानपणीच झाला आणि ही जी फोटोत तुम्हाला दिसतीये, मला वाटतं ती शक्ती. आणि असं म्हणतात की ती सुद्धा हयात नाही. आणि हे यशवर्धन निखारगे, आमच्या मैत्री मॅडमचे यजमान आणि शक्ती आणि आदितीचे वडील. यशवर्धन सर, मैत्री मॅडम आणि त्यांची एक मुलगी, तिघही एकाच अपघातात गेले. तुमच्या डोळ्यात पाणी? नाही, ते कचरा गेला वाटतं सर. मी काय बोलतो पालंडे साहेब, हे जे तुम्ही बोलताय हे प्रिन्स निखारगेत? हो. हे काय, इथं प्रत्येक फोटो खाली लिहिलेलंच आहे. आणि हा फोटो खूप जुना पण आहे. नाही, एक मिनिट, काहीतरी गोळ आहे. एक मिनिट, हे बघा. हे प्रिन्स निखारगेत. नाही, म्हणजे मला कल्पना नाही. हे बघा, मी काही महिन्यापूर्वीच या संस्थेत कामाला लागलोय आणि ना मी कधी निखारगे कुटुंबाला भेटलो ना त्यांच्याशी कधी संपर्क आला. आणि तुम्ही हा जो फोटो दाखवताय त्यांनाही मी ओळखत नाही. मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला दिली. हे बघा, मला खूप उशीर होतोय, मला निघायला पाहिजे. सर, एक मिनिट, मला हा फोटो हवा होता निखारगे फॅमिलीचा. मला एक सांगा, तुमचं काय सुरू आहे ते मला माहित नाही,
पण मोठा मॅटर नाही ना काही? नाही नाही नाही, काय मॅटर बिटर काय नाही, आम्हाला फक्त थोडी इन्फॉर्मेशनच पाहिजे बस. थँक्यू सर, तुमची खूप मदत झाली. थँक्यू. अहो त्या लखाते सरांनी सांगितलं, गुरुजींनी सांगितलं म्हणून मी एवढी मदत केली, नाही तर माझ्याकडे एवढा वेळ नसतो बरं का. चला मला खूप उशीर होतो. थँक्यू. जय शंभू. चेटकोबाने जे आपल्याला करायला सांगितलं ते कसं करायचंय? आता मी काय बोलू? मी त्याला काही बोललो तर लगेच माझ्या जीवावर उठेल तो. एकदा मी मरणाच्या दारातून परत आलोय, पुन्हा मरायची इच्छा नाहीये माझी. आता चेटकोबाने जे सांगितले तर करावं तर लागणारच आहे ना. होय, त्याचा शब्द पाळावा लागणारच आपल्याला. पण त्याचं ऐकून आपण आपलंच चरण रचतोय. आपल्या नाकावर बसलेली माशी मारायला आपलेच हातात तलवार दिले त्याने. कळते तुम्हाला? मग ती तलवार म्यानातून काढ आणि छाट माझी मान. काही काय बोलताय तुम्ही? अरे मग काय बोलू? नाही, चेटकोबा जे काही बोललाय ते आपल्याला ऐकावं लागेल. दुसरा पर्याय आहे तुझ्याकडे? सांग ना. आहे नाही ना? आली या अंगाशी घ्या बोकांडी, अशी गत झाली आपली. हा, पाचवी पोचली त्या शक्तीची. शी. घ्या, नाव घेतलं झाली हजीर. पांढरी पाल कुठली? कशाला आली असेल त्या इथे? तू काही बोलू नकोस, मी बघतो. बसतो. अप्पा भाऊ नमस्कार. ओ नाना. नाना भाऊ, तुम्ही यावेळी अचानक कसं काय येणं केलं? अहो अप्पा भाऊ अचानक आलेलो नाही मी. अहो ताईंनी फोन करून सांगितलं काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून आलो. महत्वाचं? विजयलक्ष्मी, ए विजयलक्ष्मी. काय झालं? अगं तू नानानं बोलवून घेतलंस? हो. नाना आलात? या. काय हो, आपल्या होणाऱ्या व्याहींना तुम्ही असंच बाहेर उभं करणार आहात? ओ सॉरी सॉरी. या ना नाना, आत या. या. असं नाही, या या. बर बसा नाना, बसा. बरं नाना, मला सांगा एवढं काय महत्वाचं काम आहे? अहो मला पण हाच प्रश्न पडलाय. नाना घ्या, पाणी घ्या. हो हो. मी चहा ठेवते. हा, ताई चहा नको. महत्वाचं काय बोलायचंय ते सांग. काय झालं विजयलक्ष्मी? काय बोलायचंय तुला नानांची? नाही म्हणजे मला काहीच कल्पना दिली नव्हती तू. ताई बोलताय ना? हा सांगते ना. नाना, शिवाचं स्थळ आम्हाला शक्तीसाठी पसंत असतं बघा. आपण लवकरात लवकर त्यांचं लग्न उरकून घेऊया. हा काय? शंभू महादेवा. म्हणजे धूमधडाक्यात नाही केलं ना तरी चालेल बघा. म्हणजे मी तर काय म्हणते की कोर्टात किंवा देवळात मोजक्या माणसांच्या उपस्थितीत आपण उरकून टाकू. पण तुम्ही लवकरात लवकर शक्तीला सून करा आणि तुमच्या घरी घेऊन जा बघू. ताई तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. 100 नंबरी बोललात बघा. आता तुम्हीच लग्नाचा विषय काढला म्हटल्यावर लग्नाच्या तयारीलाच लागतो बघा. विजयलक्ष्मी, काय चाललंय तुझं? शक्तीचं लग्न? विजयलक्ष्मी, हा निर्णय तू भीतीपोटी घेतलायस ना? हे बघा, तुम्हाला काय समजायचंय ते समजा, पण हे सगळं मी शक्तीच्या काळजीपोटीच करते.
शक्तीचं भूतकाळ तिचं वर्तमान खराब करू पाहतोय, तिला आपल्यापासून दूर नेऊ पाहतोय. आणि हे सगळं व्हायच्या आधी जर आपण शक्तीचे 2चे 4 हात करून शिवाच्या घरी पाठवलं ना, तर मग तिच्यावर कोणीच हक्क सांगणार नाही. हे बघ विजयलक्ष्मी, तुझं म्हणणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाहीये, पण शक्ती तयार होईल नाही. म्हणजे सध्या शक्तीची मनस्थिती काय आहे तुला माहिती आहे ना? मला सगळं कळतंय. चांगलं वाईट सगळं कळतंय बघा. पण सध्या फक्त शक्तीच्या आणि आपल्या नात्याची काळजी वाटतेय मला. ती आपल्यापासून दूर जाऊ नये एवढंच वाटतंय मला. शक्ती लग्न होऊन सासरी जाईल तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी असेल, ते मी सहन करीन. पण शक्तीचा भूतकाळ तिला आपल्यापासून दूर घेऊन जाईल हे मी नाही सहन करू शकणार. मी मरून जाईन बघा. हो ताई, काय बोलताय तुम्ही? अहो, असं जीवाला लागल असं बोलू नका हो. अहो, शक्ती तुमची मुलगी आहे तर शिवा माझा ल्योक आहे. त्या दोघांचं लगीन हा नाना लावूनच राहणार. तुम्ही शक्तीशी बोला, मी शिवाशी बोलतो. आजवर मित्राच्या नात्यानं त्याच्याशी वागलो, पण आता बाप या नात्यानं त्याच्याशी बोलणार. शक्तीसमोर लग्नाचा विषय काढणं म्हणजे आगीत आत घालण्यासारखं आहे. तरी पण मी प्रयत्न करून बोलतो शक्तीशी. शेवटी काय आहे नाना, आपण शक्तीच्या भल्यासाठीच करतोय ना सगळं. आणि पोरांचं भलं आई बापालाच कळणार ना. अगदी बरोबर बोलतायत नाना. हा अडगळीतला फोटो का घेऊन आले हे इथे? ही स्वतःच या घरात राहायला येते की काय? चिटकोबा म्हणाला तसं. आजपासून त्या आधी शक्तीला मारण्याचे प्रयत्न बंद. तिच्याबरोबरचं युद्ध सुद्धा सध्या बाजूला ठेवूया. काय बोलतोस तू चिटकोबा? तुला तरी कळते का? अरे जर त्या आदिशक्तीला संपवलं नाही ना, तर ती आदिशक्ती आधी तुला मारेल आणि मग आम्हाला जमिनीत गाडेल. अटाक मटाक सटाक. माझ्या पुढे पुढे उगा जीप चालवू नकोस, नाही तर छाटून टाकेन. जेवढं सांगतोय तेवढंच करा. उगा स्वतःचा मेंदू वापरू नका. हे बघ चिटकोबा, मी पत्र थांब, शांत हो. मी बोलतो. चिटकोबा, आम्हाला माहिती आहे तू जो काही विचार केला असशील तो आमच्या आणि तुझ्या फायद्याचा केला असशील. पण नेमका विचार काय केला ते तरी सांग. त्या शक्तीला घरी बोलवा नाही, घेऊन या. वाजत गाजत पालखीतून सन्मानानं घेऊन या. ती तुमच्या घरात कायमची राहील असं बघा. त्या शक्तीला आमच्या घरात आणायचं कायमचं? तुमचं घर. तुम्ही ज्या घरात राहताय, ज्या संपत्तीवर मास करताय ना, त्या सगळ्या संपत्तीची मालकीण, त्या घराची मालकीण शक्ती आहे. शक्ती विसरू नका. चिटकोबा, हे तू कसं बोलू शकतोस? ही सगळी संपत्ती आमची आहे, आमची. ही सगळी श्रीमंती आमची, आमच्याकडेच नांदावी म्हणून आम्ही काय काय प्रयत्न केलेत माहिती ना तुला? वेळच्या वेळी तुझी पूजा केली, तुला तुझा वाण दिलाय मी.
हे हात हात रक्ताने माखलेत ते आमचं साम्राज्य उभं करण्यासाठी. आणि तू म्हणतोस त्या मुलीला मी घरात घेऊन येऊ, तिला मालकीण म्हणून या घरात घेऊन येऊ, तिला झोके देऊ? शक्य नाही ते. गप्पा बस. कल गहाण टाकल्यावर असेच खुजे विचार डोक्यात येणार. माझा नाईलाज म्हणून तुमच्यासारखी निष्काम ढेकणं पाहून ठेवलेत मी, नाहीतर कधी चिरडून ठार मारली असती. चेटकोबा, तू तू असं कसं बोलू शकतोस आमच्याशी? काय चुकीचं बोललो मी? काय चुकीचं बोललो? बाणगुळ आहात तुम्ही, बाणगुळ. एक शब्द जरी बोललात ना तर खबरदार. त्या शक्तीला निमूटपणे आपल्या घरात घेऊन यायचं, तिला खांद्यावर डोक्यावर नाचवायचं, तिला त्या घराची त्या संपत्तीची मालकीण बनवायची. तुमच्याबद्दल तिच्या मनात प्रेम निर्माण व्हायला हवं. आणि एकदा का ती या घरात कायमची आली की तिला संपवणं सोपं जाईल. येताय का मेंदू? काय सगळं? हा फोटो कशासाठी आणलायस? काय सिद्ध काय करायचंय तुला? तू तुझ्या लहानपणीचा फोटो आणलास आमच्या समोर. तो माझ्यासाठी इतका मोठा पुरावा नाहीये. मी नाही पुरावा म्हणत त्याला. प्रिन्स, आता सुद्धा ही फेक मुलगी फेक पुरावे घेऊन आली आपल्या समोर. फेक? मी नाही हो, मी फेक नाहीच आहे. पण तुम्ही खरे प्रिन्स निखारगे आहात याचे तुमच्याकडे काही सबळ पुरावे आहेत का? काय? हे काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? ए बाळा, शुद्धीत आहेस का तू? हा, मी पूर्ण शुद्धीत आहे आणि पुराव्यानिशी ठामपणे बोलते. तुम्ही खरे प्रिन्स निखारगे नाही आहात. मी प्रिन्स निखारगे नाहीये. मी प्रिन्स निखारगे नाहीये. मी मुलगी काय झपाटून बिपाटून आली की काय कुठं? हा, काय बोलतेस तू? तुम्ही प्रिन्स निखारगे नाही आहात. मी प्रिन्स निखारगे कोण आहे? मी प्रिन्स इडलीवाला की प्रिन्स वडेवाला? वडेवाला. या गावात सरकार या नावाने मी प्रसिद्ध आहे. या नावाने लोक मला ओळखतात. गरिबांचा वाली, पीडितांचा तारणहार प्रिन्स निखारगे मी आहे.